नमस्कार मित्रांनो, माझे नाव गोलक बाळासाहेब चौरे. मी तिसरी अ चे विद्यार्थी तुमच्या समोर एक गोष्ट सादर करणार आहे. गोष्टीचे नाव आहे माकडाचे काळीज. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक नदी वाहत होती. नदीमध्ये एक मगर राहत होता. नदीच्या किनाऱ्यावर एक झाड होतं. झाडावर एक माकड राहत होतं. मगर आणि माकडाची घट्ट मैत्री होती. माकड मगराला रोज गोड गोड फळे द्यायचा आणि मगर त्याला फिरायला घेऊन जायचा. एक दिवशी काय झालं, माकडाने मगराला खूप सारी फळे दिली. नेमकी मगराचं पोटच भरलं म्हणून तो एक फळ घरी घेऊन गेला आणि ते फळ त्याच्या बायकोला ते फळ खाल्लं आणि म्हणाली, या ते गोड फळ कुठून आणले? मगर म्हणाला, माझा एक मित्र माकड आहे. बायको म्हणाली, अयो जर काय फळच इतकं गोड आहे तर माकडाचं काय किती गोड असं. मला माकडाचं काहीच सांग. मगर गेला माकडाच्या घरी आणि म्हणाला, मित्रा माझ्यासोबत चल. मा- माझ्या घरी माझ्या बायकोने तुला खूप सारा स्वयंपाक केला आहे आणि तुला जेवायला बोलवलंय. माकड उडी मारून मगराच्या पाठीवर बसला आणि दोघीही बोलत बोलत मगराच्या घराकडे निघाले. जाता जाता मगर बोलला, माकडा, माझ्या बायकोला तुझं काहीच खायचं आहे. माकड म्हणाला, अरे बापरे, मी तर माझं काहीच झाडावरच ठेवून आलो. दोघी माकडाच्या घराकडे निघाले. पण जसं काही माकडाचं घर आलं, माकडाने मारली उडी आणि माकड गेल्यावर आणि म्हणाला, अरे मूर्खा, कोणी झाडावर काहीच ठेवलेलं दिसलं होतं का? तू आपल्या मित्राची विश्वासघात केला आहे. निघून जायचं परत कधीही तोंड नको दाखवू. माझ्या गोष्टी माझ्या गोष्टीचे तात्पर्य आहे, कधीही दुसऱ्याची मैत्री नाही करू.